नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्याशी खास गप्पा मारायला आलेला आहे प्रथमेश परब, आपल्या सगळ्यांचा लाडका. प्रथमेश, खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच. छान, तू आज वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलायस. त्यामुळे आजचं सॅटर्डे रॉकिंग आहे, पाऊस पडलेला आहे, त्यामुळे मूड पण फ्रेश आहे. त्यामुळे मस्त गप्पा मारायच्या. तुम्ही सुद्धा प्रथमेशला फोन करून प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनातल्या सगळे काय काय गुपित आहेत ती सगळी उघडू शकता. आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 0226689926 या नंबरवर फोन करा आणि आपल्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. प्रथमेश आपल्या सोबत आहे. प्रथमेश, एकतर पाऊस पडलाय, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि एक छान आनंदी सिनेमा तू समोर घेऊन आलेला आहेस, लालबागची राणी. एक छान निखळ अनुभव. तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? खरं तर त्या दरम्यान पण पाऊस पडला असं चाललं असतं, कारण खूप ऊन होतं आम्ही जेव्हा शूट करत होतो. पण लालबागची राणी मला असं वाटतं पॉझिटिव्ह आहे, खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. म्हणजे उन्हानंतर एक पाऊस पडतो ना, तसा एक पाऊस आहे खरं तर. आणि ती पॉझिटिव्हिटी नेहमी मला असं वाटतं की लक्ष्मण उत्तेकर हे जे डिरेक्टर आहेत त्यांच्याकडनं आलेली पॉझिटिव्हिटी आहे. आणि जो सिनेमा बघतोय तो येऊन प्रत्येकजण त्या पॉझिटिव्हिटीची तारीफ करते की एवढा पॉझिटिव्ह सिनेमा, एवढा खरा सिनेमा. आणि काय होतं ना की एखादी मुलगी जेव्हा हरवते, स्पेशल मुलगी, आणि स्पेशल मुलगी हरवल्यानंतर असं होतं की अरे यार, हिच्यावर काय होईल, हिच्यावर कसं वाईट घडणार, असं सगळं आपल्याला इमॅजिन होतं. पण तिच्यावर काहीच वाईट होत नाही, सगळे कॅरेक्टर्स तिला भेटत जातात आणि ती त्यांना काहीतरी शिकवते. सो ही वन लाईन आहे, पण एवढी पॉझिटिव्ह आहे फिल्म आणि त्याच पॉझिटिव्हची कौतुक होते आता. खरं आहे. पण जसं म्हटलं की वीणाने तर अप्रतिम काम केलेलं आहे आणि तिच्यासोबत सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, त्या खरं तर थोड्या कमी लांबीच्या आहेत, पण सगळ्यांनी अगदी जीव ओतलेला आहे. आणि तू मग अशा वेळी ही भूमिका का निवडावीशी वाटली तुला? कारण सगळीकडे तू लीड रोल करत असतोस आणि मग कुठेतरी इकडे कसा शिरलास? नाही, मला तर असं वाटतं की सोलफुल सिनेमा करणं ही फार गरज आहे आता सगळ्यांनाच. त्यामुळे ह्या सिनेमातनं खूप सोल आहे. म्हणजे कमर्शियल फिल्म असली तरी सोलफुल कमर्शियल फिल्म आहे. म्हणजे उगाचच आत्मा विकून फिल्म नाही केलेली. सो ती फिल्म आहे आणि कुठेतरी ते तुला भावलं, ते तुला. येस. आणि प्रत्येक कॅरेक्टरचा, म्हणजे छोटा रोल असेल, मोठा रोल असेल, प्रत्येक कॅरेक्टरला एक ग्राफ आहे. म्हणजे जर तुम्ही अँडी बघितलं माझं, तर त्याचा स्टार्ट आणि त्याचा एंड, म्हणजे तो शेवटला जो रडवतो एक पाणी आणतो डोळ्यात, ते कुठेतरी ना प्रत्येक स्ट्रगलरला किंवा मलाही ते रिलेट होतं बॉस, की आपल्याला पहिला ऑटोग्राफ द्यायचा असतो. सो ते जे आहे आत्मानंद, सो ते जे रिअलायझेशन आहे त्याचं फार कठीण होतं एका सीनमध्ये दाखवणं. म्हणजे 25 मिनिटात एवढं सगळं दाखवणं. खरं तर लक्ष्मण उत्तेकरांनी, रोहन घोगेने एवढं लिहिलेलं होतंच, पण तरी आपल्याला ते परफॉर्म करणं हे चॅलेंजिंग होतं. पण खूप छान तू आता सांगितलंस की पहिला ऑटोग्राफ देताना जे वाटतं ते तुला कधी असं वाटलं होतं तेव्हा? ती पहिली धाकधूक, ते कसं सगळं, कारण एक अत्यंत मोठं यश, BP आणि टाइमपास हे दोन्ही सिनेमे अत्यंत गाजले. तेव्हा तुला जेव्हा पहिला ऑटोग्राफ या पहिला फोटोग्राफ कोणी मागितला असेल तर तेव्हाचं फिलिंग कसं होतं? मला BP एकांकिका झाली होती ना, तेव्हा माझ्यावर एकाने, तेव्हाही तू हिरो झाला होता. खरं तर INT ला बहुतेक INT नावाची कॉम्पिटिशन असते, तर तेव्हा एकाने मला सांगितलं होतं की बॉस, तुझ्यात मला ना अशोक मामा दिसले ना, मला लक्ष्मीकांत बेर्डे दिसले, मला फक्त तू दिसत होतास. सो ती मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी की माझ्याकडे एक जबाबदारी येते, प्रथमेश परब म्हणून रजिस्टर होतोय मी. सो आणि ते एकांकिकेच्या वेळेस, ज्यावेळी मला कळत सुद्धा नव्हतं, शून्य अक्कल होती मला तेव्हा, पण त्यावेळी काय म्हणतो ना की ते अप्रिसिएशन घेणं ते फार महत्वाचं होतं त्यावेळी, आणि ते मिळालं मला लोकांकडनं. BP, बालक पालक, ते आतापर्यंतचा प्रवास, आता कसं वाटतं प्रथमेश? कारण तू निवड तर तुझी नेहमीच चोख राहिलेली आहे आणि ही भरारी, आता कसं वाटतं? नाही, भारी वाटतंच, भारी वाटायलाच हवं. पण काय म्हणतो ना की भारी वाटल्यानंतर चुकायची संधी द्या सगळ्यांनी मला. सो चुकायची संधी तर माझ्याकडे आहेच. सो मी चुकत राहीन, पण प्रामाणिकपणे काम करत राहीन, एवढं नक्की. नक्कीच. आणि आताही तुझे लाईनअप बरेच आहेत सिनेमे, तर त्याही विषयी 35% काठावर पास आता आलेला आहे. काठावर, हो, काठावर आलेलं आहे 35% काठावर. मग लालबागच्या राणीनंतर 35% काठावर पास येतोय, हे स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण तो एक स्ट्रगलर ऍक्टर होता लालबागच्या राणीमध्ये, आणि हा जो आहे तो मिमिक्री आर्टिस्ट आहे. सो आणि तो 10वीतला मुलगा जो मॅच्युअर नाहीये. सो तो 29 जुलैला येतोय, तो तुम्हाला बघायला मिळेल त्याची काय स्टोरी लाईन आहे वगैरे वगैरे. पण ट्रेलर सगळ्यांना आवडतोय, सगळे चर्चा करतात फिल्म बद्दल. त्यामुळे आणि काय ना 35% काठावर बसलं म्हटलं की काय बोलला, अशी रिॲक्शन येते प्रत्येकाची. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की अरे हे टायटल जरा कॅची आहे, नाही? सो ही एक फिल्म आहे. मग झिपऱ्या आहे, झिपऱ्या नावाची अरुण सारूंची फिल्म आहे. म्हणजे कादंबरी त्यांनी लिहिली होती, आणि कादंबरीवर बेस्ट सिनेमा आहे. फार भारी आहे कादंबरी पण आणि सिनेमा पण. म्हणजे माझा रोल तर त्यात रायटर्स कॅरेक्टर असतं ना आपलं, तसं रोल आहे, आणि मला फार त्यात
वर्किंग करावी लागली नाही, कारण केदार वैद्य जे डिरेक्टर आहेत त्यांचं एवढं वर्किंग होतं त्या कॅरेक्टरवर, त्यामुळे मला फार त्याच्यात वर्किंग करावी लागली. त्याही विषयी मी अजून बोलायचं आहे आपल्याला, पण फोन यायला सुरुवात झाली, तुझ्या चाहत्यांचे फोन यायला सुरुवात झाले. प्रथमेश पहिला मुलगा आहे हो नो. कोल्हापूरहून जगदीश कुरणे आपल्या सोबत आहेत. जगदीश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. मला परत सरांशी बोलायचं, माझे मुलं दोन, समर्थ आणि सार्थक. हा बोला बोला जगदीश. हा तुमचा आवाज नीट येत नाहीये, पुन्हा आपण प्रयत्न करूया, बोला. माझी दोन मुलं आहेत, समर्थ आणि सार्थक. प्रथमेश परत सरांना ते फार आवडतात. त्याबद्दल ते टाइमपास प्रश्न आणि दुसरा दोन्ही पण बघितले, त्यामुळे त्यांना अभिनय आवडला. त्याबद्दल ते आता तुम्ही दिसलाही सारखी किती बघत असतात, त्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. मला असं वाटतं की त्यांना आपला प्रश्न नीट पोहोचू शकला नाहीये, पण मला असं वाटतं की टाइमपास आणि ते सगळ्याचं ते फॅन आहेत, त्यांची मुलंही तुझे फॅन आहेत असं ते सांगतात. टाइमपासच्या आठवणी तर खूप आहेत आणि आपण काढू तितक्या गमती फार आहेत, पण मला आता आठवतो तो टाइमपासचा संवाद, आणि तू समोरच म्हणल्यावर तो व्हायलाच पाहिजे. सो अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से आमिर है आमिर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. अरे हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले आव्हान दे. क्या बात आहे, क्या बात आहे. यात ना कसं आहे की मला ना लहान लहान मुलं, जे मला वाटतं त्यांना असं सांगायचं होतं की ती लहान मुलं खूप मोठे फॅन्स आहेत माझे. सो ना लहान लहान मुलांना फार कौतुक आहे दगडूचं, आणि संवाद ते म्हणत असतील. हा खूप. आणि ना मी जेव्हा माझ्या एरियात जेव्हा जातो ना, तेव्हा ती एक लहान मुलगी आहे, तिचे डोळे ना असे मोठे तेवढे असे, त्यामुळे ती असे इनोसंटली माझ्याकडे बघत असते, आणि ना ती बाजूच्या मैत्रिणीला सांगायची तकडू 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 तकडू. हे मला फार इंटरेस्टिंग वाटतं. लहान मुलांना प्रत्येक कॉलेज मधल्या मुली तुझ्या फॅन्स आहेतच, आणि लहान मुलं सुद्धा फॅन आहेत, हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि अर्थात गप्पा खूप रंगणार आहेत, मैफिल छान रंगली आपली. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी गप्पांमध्ये आज प्रथमेश परब सोबत धमाल मैफिल रंगलेली आहे, आणि त्यामुळे अर्थात मजा येते, आणि फोन सुद्धा येतात प्रथमेश, त्यामुळे पुन्हा आपण फोनकडे वळूया. देवीदास खरात आहेत बुलढाण्यावरून. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा, तर माझा प्रश्न आहे प्रथमेश सरांना की त्यांनी जो टाइमपास पिक्चर काढलेला आहे, त्यामधले त्यांचा शूटिंग मध्ये जो चांगला अनुभव आहे, चांगला म्हणजे की मनात राहील असा अनुभव त्यांनी शेअर करावा, असा माझा प्रश्न आहे. अनुभव टाइमपासच्या सोनेरी आठवणी पुन्हा. टाइमपास मध्ये ना ऍक्च्युली मला वेळ लागले गाणं जे आहे, जे तुम्हाला खूप सुंदर दिसतं, तर ऍक्च्युली आमच्याकडे सुंदर नव्हतं त्यावेळी, कारण आम्हाला खूप फास्ट बोलायचं, पावसात भिजायला होतं, आणि ते त्यात पण कसं होतं, ते टँकरचं पाणी होतं, आणि ते हाय स्पीड सॉन्ग होतं ना, त्याच्यामुळे आम्हाला सगळं फास्ट बोलायला लागलं. म्हणजे मला वेळ लागले प्रेमाचे, ते आम्हाला मला वेळ लागले प्रेमाचे, मला वेळ असं गायला लागायचं, त्यामुळे आम्हाला एवढं फ्रस्ट्रेशन आलं होतं की अरे यार किती गायचं. आणि त्या दरम्यान मी आजारी पण पडलो होतो त्या गाण्याच्या शूटिंग नंतर. म्हणजे सर पावसात भिजायला लावलं, हा यार किती सगळं, आणि त्यात मोठे मोठे फॅन्स आणून ठेवले होते, ते हवा मारणार चेहऱ्यावर, त्यामुळे अजून माझी तब्येत डाऊन होती. एक दिवस शूटिंग थांबलं होतं माझ्यामुळे. तर रवी सरांना थँक्यू ऍक्च्युली की एवढं शूटिंग थांबवणं माझ्यासाठी फार कठीण होतं त्यावेळी. पण काय होतं ना, मला उभंच राहता येत नव्हतं. म्हणजे सर, युजे सर, तुला तर माहितीच आहे युजे सरांचं कसं असतं. युजे सर नेहमी सुपर वन मोर, सो ते त्यांचं सुरू असतं की अरे अच्छा किया प्रथमेश और एक करेंगे. सो हे त्यांचं नेहमी सुरू होतं, आणि मला वेळ लागलं पण त्यांनी तेवढंच केलं होतं. आणि पण त्याचा त्रास झाला म्हणून ते जास्त फेमस झाला असं मला वाटतं. ते पडद्यावर दिसलं ते फारच होतं, कौलावर उभं प्रेमात पडण्यासारखं होतं, प्रेमात पडणार, कौलावर ना खाली पडणार होतो मी, प्रेमात पडणार. काय होतं सर ना, मला त्या गाण्याच्या ते कौलावरचा जो शॉट आहे जो लोकांना सगळ्यांना आवडतो, पण त्यावेळी ना सर मला मोटिवेट करायचे, मोटिवेट करून पण घाबरवायचे की तू जाशील, मला माहिती आहे तू करशील, पण ना तिकडे जरा सांभाळून, तिकडे काय शेवाळ असणार त्यामुळे तुझा पाय घसरू शकतो, पण जरा सांभाळून तू करशील. सो घाबरत पण होते आणि मोटिवेट पण करत होते. पण तिकडे जाऊन जो शॉट दिलाय, मला असं वाटतं तो शॉट फार लोकांना आवडला लोकांना. आणि लोक जेव्हा पहिला तो शॉटच आठवतो, म्हणजे तो शॉट ना कसं होतं की एवढ्या काय म्हणतात, पहिली नाही दुसरी फिल्म, पण लीड म्हणून पहिली फिल्म, त्याच्यानंतर अख्खी फिल्म बाकी आहे.
जर तिकडे काही झालं असतं, म्हणजे टीम पण होतीच माझी, पण तिकडे काही झालं असतं तर पुढची फिल्म पण सगळी करायची होती. त्यामुळे तो शॉट फार रिस्की होता आणि तो फार आधी केला आम्ही. त्यामुळे किती छान आठवण तू सांगितलीस. अर्थात ते गाणं तर आठवतच आहे सगळ्यांना, फार सुंदर गाणं आहे. कोल्हापूरहून पुढचा फोन घेऊया. चिंतामणी धोंडे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. चिंतामणी धोंडे आपल्या सोबत आहेत. चिंतामणी, तुम्हाला आमचा आवाज ऐकू येतोय का? तुमचा प्रश्न विचारा. हा, बोला 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 पटकन. प्रश्न असा आहे की मिस्टर परबनी जे काम केलेलं आहे पिक्चर मध्ये अतिशय चांगलं केलं आहे, पण मला प्रश्न असा येतो की त्याने यापूर्वी कधी ऍक्टिंगचा कोर्स वगैरे केलेला होता काय किंवा काय? ऍक्च्युली ते नैसर्गिक असं वाटतंय की त्यामुळे त्याने ऍक्टिंगचा पूर्वी कोर्स केला का किंवा काय? तर ह्या संदर्भात मला जरा त्यांची माहिती पाहिजे होती. नाही, ऍक्टिंगचा कोर्स केला नाहीये म्हणून बहुतेक नॅचरल वाटतं ते. पण एक रंगमंचावर कोर्स झाला. हा, रंगमंचावर कोर्स झालेला आहे. काय की मी एकांकिका स्पर्धा करतो अजूनही, मी बघायला जातो, कारण तिकडे जी एनर्जी असते ना त्याच्यामुळे लोकांना फार नाविन्य वाटतं त्याच्यात. आणि मी प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा करतो तेव्हा माझं असं असतं की यातली एनर्जी शोधायची, त्याच्यामुळे नाविन्य टिकून राहील. सो दगडूमध्ये पण एक एनर्जी होती वेगळी, त्यात बालक पालकच्या विशूमध्ये पण वेगळी एनर्जी होती, उर्फीमध्ये पण एक वेगळी एनर्जी होती, देवामध्ये. आता जर तुम्ही लालबागची राणी बघाल तर त्याच्यामध्ये पण एक एनर्जी आहे, पण ती कंट्रोल्ड एनर्जी आहे, त्यामुळे ते नाविन्य टिकून राहतं एनर्जी. कुठेतरी एकांकिकातून हा प्रवास घडत आलेला आहे, तुम्ही मानतोस. हो, त्यामुळे ते जास्त कनेक्ट होतं माणसांना. काय होतं ना की जेव्हा आपण एखादं काम पहिल्यांदा बघतो ना किंवा पहिल्यांदा करतो, ती जी एनर्जी असते ना ती आपण कधीच मॅच नाही करू शकत. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा इथे इंटरव्ह्यूला आलो होतो तेव्हा मी जे केलं होतं ते मी आता नाही करू शकत. पहिला जेव्हा मी स्टेजवर परफॉर्म करायचो, नंतर मला तीच एकांकिका करायला सांगितली तर मी तशीच नाही करू शकत. पण मी जर असा विचार केला की मी हे पहिल्यांदा करतोय तर मी ऑलमोस्ट त्याच्या जवळ जाऊ शकतो. एक्साइटमेंट असते की बॉस आता मला टेक द्यायचा, आता मला इंटरव्ह्यू द्यायचा, आता मला हे करायचं, आता मला स्टेजवर जायचं. ती एक्साइटमेंट नाही, कुठेतरी ती पहिली सगळी ठेवली पाहिजे. पहिलं प्रेम असतं तसं पहिलं काम असतं, सो ते असायलाच हवं प्रत्येक. आणि म्हणूनच ते अत्यंत फ्रेश वाटतं, स्पेशल वाटतं नेहमी लोकांना. तुझं गुपित आज तू सांगितलेलं आहे. आणि आताही तू नाटक करतोयस, एवढ्या सगळ्या व्यस्त शेड्यूल मधनं तुझे सिनेमे चालू आहेत एकीकडे, आताही जे नाटक करतोयस त्याही बद्दल आम्हाला सांग. लॉट ऑफ गौरी म्हणून हिंदी नाटक आहे ऍक्च्युली. हिंदी नाटक आहे. म्हणजे झोपाळची जी टीम होती थिएटर मॅजिक, तीच आता नवीन नाटक घेऊन आली आहे लॉट ऑफ गौरी म्हणून. ऍक्च्युली त्याच्यात खूप सिरियस रोल आहे. म्हणजे नाटक जरी ह्युमर असलं तरी माझा एक सिरियस रोल आहे. लॉट ऑफ गौरी, माझी गौरी हरवली, माझी मुलगी हरवली. सो त्या बेसवर आहे. पण कुठेही ना तुम्ही सिरियस होणार नाही नाटकात. ह्युमर आहे. वेगळा काय म्हणतो ना, वेगळं कॅरेक्टर म्हणता येईल, वेगळ्या प्रकारची ऍक्टिंग म्हणता येईल. म्हणजे जे मला सिनेमात आता लोक ऑफर नाही करणार या वयात, जे मला नाटकात करायला मिळेल. झोपाळा जरी तुम्ही बघितलं त्याच्यात पण 50 वर्षाचा रोल होता, याच्यात आता मी साधारण 30 वर्षाचा रोल आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, मला एक मॅच्युरिटी म्हणून काय होतं की मी प्रथमेश परब आहे, पण मी जियालाल म्हणून आहे, माझं लॉट ऑफ गौरी मधलं जे कॅरेक्टर आहे ते 30 वर्षाचं आहे. त्यामुळे तो कसा विचार करेल याचा विचार मी करतो. एक रंगभूमीच्या निमित्ताने तुला स्वतःला एक अभिनेता म्हणून आजमावायला आवडतं, डेव्हलप करता येतं ना, ग्रो करता येतं. आणि काय, तुम्ही किती वाईट काम करा, चांगलं काम करा, बरं काम करा, आउटस्टँडिंग काम करा, कसंही काम करा, पण शिकणं फार महत्वाचं आहे. शिका, चुकीचं शिका पण शिका. आणि कुठेतरी ते एक्सपेरिमेंट करायला त्या नाटकातून संधी मिळते. आणि म्हणून तू नाटक सोडत नाही. येस, नाटक काय कसं होतं ना की सिनेमा किती म्हटलं तरी एक कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू येतो सिनेमामध्ये, त्यामुळे तुम्हाला तसं मोल्ड करावं लागतं आणि ती गरज असते सगळ्यांची. त्यामुळे तो सिनेमा करत असताना किंवा मग एखादी सिरियल करत असताना आपल्याला एक कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू बघावं लागतं, पण एक्सपेरिमेंटल प्ले करत असताना आपल्याला कमर्शियल काही करावं नाही लागत. आपल्याला जे आपल्याला हवंय, जे नाटकाला हवंय ते करायला लागतं. त्यामुळे ते नाटक लॉट ऑफ गौरी फार स्पेशल आहे. आणि म्हणूनच तुला तो अभिनेता म्हणून एक स्वच्छंदी आणि आपल्याला हवंय तसं करा, टेन्शन नाही. क्या बात आहे. या गप्पा अशाच रंगणार आहेत. ब्रेक नंतर आणखी काही तुझ्याकडनं ऐकायचं आहे आम्हाला. किंवा एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी गप्पांमध्ये प्रथमेश परब आपल्या सोबत आहे, त्यामुळे धमाल तर येतेच आहे, खूप मजा येते. आणि प्रथमेश, जेव्हा तू समोर असतोस तेव्हा इतके तुझे लोकप्रिय संवाद आम्हालाच आठवत असतात आणि त्यामुळे असं वाटतं की नाही आता काहीतरी म्हणून दाखव. तर आता लालबागची राणी नुकताच जो आलेला सिनेमा आहे त्यातलाही संवाद गाजतोय, तर प्लीज. तो संवाद ऍक्च्युली लोकांना कनेक्ट होणार आहे लगेच, कारण वायफाय फुकट लोक खूप वापरतात आणि गरज असते प्रत्येक जण शोधत असतो. प्रत्येक जण
आणि कुठेही फुकट मिळाला की चला चला पासवर्ड सांगा असं बोलून सुरू होतात. त्यातला एक डायलॉग आहे, शपथ आहे मला माझ्या मायची आणि अनलिमिटेड वायफायची, इतका मारीन की तुझी बायको पण तुला म्हणेल दादा तुम्ही कोण. थँक्यू. वा, खरंच ती एक वेगळीच जर्नी होती. आणि अजून एक काय, कोणासमोर झुकत नाही. आणि त्याच्यातलाच पुढे डायलॉग आहे, आपण रस्त्यावर थुकत नाही आणि कोणासमोर चुकत नाही. क्या बात आहे प्रथमेश, खरंच एक छान जर्नी आहे तुझी. आणि पुढेही आता 35% काठावर पास आहे, झिपरे आहे, हे सगळं आहे. पण अजून असा कुठला ड्रीम रोल आहे का की नाही मला असं काहीतरी करायचंय, असं काही मनात आहे का? तर शेअर करशील का आमच्याशी? मला माहित नाही कसं होईल काय होईल, पण मला सचिन तेंडुलकरचा रोल करायचा आहे. अरे वा, क्या बात आहे. क्रिकेट प्रेमी आहेस? क्रिकेट प्रेमी, ऑब्व्हियसली मी क्रिकेट प्रेमी आहे, कारण मी मुंबईत राहतो म्हटल्यावर क्रिकेट असायलाच हवं. पण सचिन तेंडुलकर फिल्म येते त्यामुळे माझा रोल बहुतेक नाही होणार. पण पुन्हा मराठीत वगैरे झाला तर मी करू शकतो. म्हणजे दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी आता ऐका. हा, पण मला असं वाटतं ना तो फार मला फार रिलेट करणारा रोल आहे. त्यामुळे तू जबरा फॅन आहेस सचिन तेंडुलकर? ऑब्व्हियसली खूप जास्त, कारण ना त्याचं पेशन्स बघून ना लोकांना हेवा वाटतो, यार एवढं पेशन्स कसं होऊ शकतं. म्हणजे तुझी प्रेरणा आम्हाला कळली आणि किती छान गप्पा रंगल्या. आणि अशाच गप्पा पुन्हा पुन्हा मारायच्या आहेत, त्यामुळे पुन्हा ये आमच्या स्टुडिओत, कारण खूप धमाल आम्हालाही करायची आहे तुझ्याबरोबर. थँक्यू सो मच प्रथमेश. पुढच्या सगळ्या आगामी भरारीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.